एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 8 न्यूक्लिअर केमिस्ट्री. लेक्चर नंबर 8 न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये आज आपण जो पॉईंट्स पाहणार आहोत तो पॉईंट्स आहे एज डिटर्मिनेशन्स. एज डिटर्मिनेशन्स हा जो पॉईंट्स आहे याच्यामध्ये आपण दोन मेथड्स पाहणार आहोत. एक म्हणजे कार्बन डेटिंग मेथड आहे आणि दुसरी म्हणजे ट्रिटियम कंटेंट मेथड्स आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आपण पाहूया कार्बन डेटिंग मेथड्स. In this methods we largely carbon dating methods. C14 is produced by upper strata of the atmosphere due to actions of neutron from cosmic ray of nitrogen of the atmosphere. C14 is a beta emitter and half-life of 5730 years. तर कार्बन डेटिंग मेथड्स मध्ये आपण काय करत असतो तर जे काय प्लांट फोसाइल्स आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, डेड वूड, आर्किओलॉजिकल स्पेसिमन्स वगैरे आहेत, त्यांचे जे एज असतात ते आपण कार्बन डेटिंगच्या सहाय्याने आपण मेजर करत असतो. तर एकदम सिंपल मेथड्स आहे. याच्यामध्ये आपण डीके कॉन्स्टंट आपण पहिल्या लेक्चर्समध्ये पाहिलेला आहे. एक आणि दोन लेक्चर्समध्ये आपण डीके कॉन्स्टंट हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. तर विलार्ड्स लिबीनी हा जो कन्सेप्ट आहे हा डिस्कवर केलेला आहे, बरोबर, विलार्ड्स लिबी. तर आपल्याला याच्यामध्ये काय होतं, जर समजा ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन आहे म्हणजे N714 बंबार्डेड ऑन कॉस्मिक रे ऑफ न्यूट्रॉन, याला काय म्हणतो आपण, कॉस्मिक रेज ऑफ न्यूट्रॉन. कॉस्मिक रेज ऑफ न्यूट्रॉन्स react with nitrogens to eject a proton to form carbon 14s. ही जर आपण रिॲक्शन्स, ही जी रिॲक्शन्स आहे ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन्स, याच्यामध्ये हे ॲटॉमिक नंबर 7 आहे. या ठिकाणी 6+7 म्हणजे ही रिॲक्शन्स काय झाली, बॅलन्स झाली. 15 या ठिकाणी 15 आहे आणि या ठिकाणी 1. 14+1 15. हे दोन्ही काय झाले, या ठिकाणी रिॲक्शन्स बॅलन्स झालेले आहे. आता हा जो कार्बन 14 आहे, हा कार्बन 14 हा काय आहे, बीटा इमिटर आहे, बरोबर. हा काय आहे, बीटा इमिटर. म्हणजे याच्यामधून काय होणार, हा बीटा पार्टिकल हा इमिट होणार आहे. जो बीटा पार्टिकल इमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय परत मिळेल, या ठिकाणी नायट्रोजन 714 मिळेल, बरोबर. हा जो पार्टिकल आहे याला काय म्हणतो आपण, जो पार्टिकल आहे याला काय म्हणतो आपण, बीटा पार्टिकल असं म्हणतो. तर ही पूर्णची रिॲक्शन्स होण्यासाठी जो वेळ लागतो तो किती लागत असतो, नॉर्मली 5730 इयर्स एवढा टाइम्स लागत असतो. म्हणजे यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं, समजा काय, द CO2 इज टेकन बाय द प्लांट्स फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ज्यावेळेस फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते त्यावेळेस प्लांट काय करत असतात, CO2 इनटेक करत असतात, बरोबर. मग दस बोथ दी C14 अँड C12 टेकन बाय द प्लांट्स, हे दोन्ही पण काय करतील, प्लांट ॲटमॉस्फिअर मधला C14 आणि C12 पण घेत असतील, बरोबर. म्हणजेच काय, ड्युरिंग देअर लाईफ टाईम प्लांट मेंटेन द इक्विलिब्रियम बिटवीन C14 अँड C12. म्हणजे लाईफ टाइम्स म्हणजे पूर्ण जोपर्यंत ते लाईव्ह असतात, त्यांची लाईफ असते तोपर्यंत ते काय करतात, C14 इन द ॲटमॉस्फिअर अँड C14 इन द टिश्यू टू मेंटेन the equilibrium between them. Means then the plant die. त्यानंतर प्लांट समजा डाय झालं तर काय होणार, the intake of C14 take stop. C14 and C12 taking stop. म्हणजेच काय होणार, प्लांट डाय झाल्यानंतर ते C14 आणि C12 हा त्यांचा स्टॉप होईल. ॲटमॉस्फिअरमधनं जाणारा जो काय टिश्यूमध्ये C14 आणि C12 आहे हा काय होईल, स्टॉप होईल. इनटेक कॅपॅसिटी स्टॉप होईल प्लांट डाय झाल्यानंतर. त्यामध्ये जो काय असणारा C14 आहे, त्याच्यामध्ये जो असणारा C14 आहे, तर C14 काय करेल, डिकेइंग प्रोसेस करेल.
काय करेल, डिकेइंग स्टार्ट करेल. आणि दिस डिकेइंग प्रोसेस मीन्स decay radioactive disintegration constant means lambda decay constant. Lambda is equal to 2.303 upon t log n0 by nt, n0 by nt. Equation number 1, and this equation rearranged to form another equation. T is equal to 2.303 upon lambda log n0 by nt, n0 by nt. इक्वेशन नंबर 2. हे जे इक्वेशन आहे, इक्वेशनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, टू कॅल्क्युलेट द एज ऑफ द प्लांट, फॉसाईल फ्यूल्स, आर्किओलॉजिकल स्पेसिमन्स, डेड वूड्स, हे सगळं आपण काय करतो, आपण याद्वारे त्यांचं एज डिटर्मिनेशन, कितीही वर्षापूर्वीचं झाड असेल, कितीही वर्षापूर्वीचं एखादं स्पेसिमन असेल, तर आपण त्याचं एज हे कार्बन डेटिंगच्या सहाय्याने मेजर करू शकतो. तर हा जो कन्सेप्ट आहे तो विलार्ड्स लिबी यांनी डिस्कवर केलेला आहे. या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, डिस्कवर केलेला आहे. आता हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल या ठिकाणी आहे. एक्झाम्पल एकदम सोपं आहे याच्यामधलं. हे एक्झाम्पल बघा, द ॲक्टिव्हिटी ऑफ wood recovered in excavation has 30% as much ordinary wood has today. When did this piece of wood get buried? T1/2 of C14 5580 years. या इक्वेशन्स मध्ये आपल्याला बघा ज्या काय व्हॅल्यू दिलेल्या आहेत, या ठिकाणी आपल्याला T1/2 दिलेला आहे. T1/2 किती दिलेला आहे या ठिकाणी, T1/2 ऑफ C14 is equal to 5580 years. ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच आता यांचं डिकेइंग किती झालेलं आहे, 30% झालेलं आहे. 30% डिकेइंग मीन्स n0 इज इक्वल टू काय असणार आहे, 100%, अँड nt मीन्स काय असणार आहे या ठिकाणी 30%, मीन्स 30 व्हॅल्यू असणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे टी काढायचा आहे. तर फॉर्म्युला या ठिकाणी आपण घेतलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे आपण या ठिकाणी ते घेऊया. काय फॉर्म्युला, टी इज इक्वल टू 2.303 अपॉन लॅम्बडा लॉग n0 बाय nt. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या पूर्ण व्हॅल्यू माहीत आहेत, फक्त लॅम्बडाची व्हॅल्यू माहीत नाही. तर लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट, ही लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय, लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 693 अपॉन T1/2. T1/2 जी व्हॅल्यू आहे ती किती आहे या ठिकाणी, T1/2 0.693 अपॉन T1/2 ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी दिलेली आहे 5580 ही आपल्याला व्हॅल्यू, म्हणजे ही टोटल लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली या ठिकाणी 0.693 अपॉन 5580 ही व्हॅल्यू मिळाली. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण ह्या व्हॅल्यू या ठिकाणी ठेवूया. देअरफॉर टी इज इक्वल टू 2.303 अपॉन 0.693 अपॉन 5580 ही आपण व्हॅल्यू कशाच ठेवलेली आहे, लॅम्बडाची, इंटू लॉग n0 ची व्हॅल्यू किती आहे 100 अपॉन 30. तर पूर्ण व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. देअरफॉर टी इज इक्वल टू 2.303 अपॉन, यांचं जर आपण डिवायडेशन केलं 0.693 अपॉन 5580 इज इक्वल टू 1.24 इंटू 10⁻⁻⁴ ही याची हे डिवायडेशनची ही व्हॅल्यू या ठिकाणी आपण आलेली आहे. इंटू लॉग, याचं डिवायडेशन केलं तर काय येणार 3.33 असेल, बरोबर. त्यानंतर काय करणार आपण, याचा लॉग बघणार. देअरफॉर टी इज इक्वल टू, यांचं डिवायडेशन जी व्हॅल्यू आहे 2.303 अपॉन 1.24 इंटू 10⁻⁴ यांचं जर आपण डिवायडेशन केलं तर काय येईल याचं डिवायडेशन 1.85 इंटू 10⁻⁴
+4 होईल. हे काय होईल, डिनॉमिनेटरचं 10⁻⁻⁴ हे न्यूमरेटरला गेल्यानंतर प्लस होईल. इंटू लॉग 33 ची जी व्हॅल्यू किती असते, लॉग 3.33 ची व्हॅल्यू किती असते, 0.524 त्याची व्हॅल्यू आहे. तर आपण या ठिकाणी ती व्हॅल्यू ठेवू 0.0524. दिस व्हॅल्यू कशाची आहे, ही व्हॅल्यू log 3.33. therefore t is equal to हे पूर्ण जर आपण सॉल्व केलं, हे पूर्ण जर टर्म्स आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल या ठिकाणी 0.9694 इंटू 10⁴ means t is equal to 9694 years. 9694 years म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला विचार, द ॲक्टिव्हिटी ऑफ पीस ऑफ फीड रिकवर्ड इन एक्झिबिशन हॅज 30% ॲज मच ऑर्डिनरी वूड हॅज टुडे व्हेन डिड द पीस ऑफ वूड गेट बरीड T1/2. म्हणजे टोटल त्याचं बर्न होण्यासाठी जो टाइम लागणार आहे तो किती आहे, T इज इक्वल टू 9694 इयर्स. म्हणजे 9694 इयर्स पासून तो बरीड होत आलेलं वूड आहे. म्हणजे हे एक्झाम्पल, म्हणजे अशा सहाय्याने आपण किती वर्षापूर्वीचं जर एखादं आर्किओलॉजिकल स्पेसिमन असेल किंवा वूड असेल तर आपण त्याचं लाईफ टाईम हा त्याचा इझिली कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग कार्बन डेटिंग मेथड्स. म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात आलेला असेल. डेटिंग बाय ट्रिटियम कंटेंट्स मेथड्स. इन दिस मेथड्स टू डिटरमाइन द एज ऑफ वॉटर बॉडीज, सीज, रिव्हर्स, लेक्स. म्हणजे फार वर्षापूर्वीचं जरी वॉटर असेल तर त्या वॉटरचं एज आपण काढू शकतो. आता जे काही सीज वगैरे आहेत फार वर्षापूर्वीपासून ते आहेत, तर त्या वॉटरचं एज किती आहे ते पण आपण इझिली डेटिंग बाय ट्रिटियम कंटेंट मेथडच्या सहाय्याने आपण त्याचं एज डिटर्मिनेशन हे इझिली करू शकतो. तर याच्यामध्ये बघा, तर समजा आपल्याला हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनचे आयसोटोप कोणते आहेत, एक तर ड्यूटेरियम आहे आणि दुसरा जो आहे तो ट्रिटियम आहे. पहिला ड्यूटेरियम आणि दुसरा ट्रिटियम. आणि ट्रिटियम जो असतो हा कसा आहे, नेचरमध्ये हा रिअर आहे. म्हणजे फार कमी प्रमाणात हा नेचरमध्ये आढळतो. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला समजा वॉटरचं स्ट्रक्चर बघितलं, वॉटरचं स्ट्रक्चर कसं आहे, H2O आहे, बरोबर. In water molecule, tritium react with oxygen to form H3O and T2O. म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल ट्रिटियम रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म H3O and T2O. The titrated water thus form mixes with water in river, lakes whose gate surface are open on the atmosphere. The ratio of the tritium to hydrogen is equal to 10⁻⁻18. म्हणजे जर आपण यांचं टायट्रेशन केलं, टायट्रेशन वॉटरचं, जे काय आपण वॉटर सॅम्पल आपण सीमधनं, लेक्समधनं किंवा रिव्हर्समधनं काढून आणलं आणि त्याचं टायट्रेशन जर केलं, टायट्रेशन केल्यानंतर जो रेशिओ येणार आहे ट्रिटियम टू हायड्रोजन, हा स्टँडर्ड रेशिओ किती आहे, 10⁻18. हा रेशिओ जर समजा इन्क्रीज होत असेल, डिक्रीज होत असेल तर त्याच्यावरून आपण काय करतो, टू डिटरमाइन द एज ऑफ वॉटर बॉडीज, त्याच्यावरून आपण काय करतो, त्या वॉटर बॉडीचं एज हे इझिली डिटरमाइन करत असतो. मीन्स द ट्रिटियम इज अ रिअर आयसोटोप. of hydrogen, rear isotope of hydrogen formed in the natures by the reactions of neutron on nitrogen containing in the atmosphere. आता आहे या ठिकाणी हा नायट्रोजन containing in the atmosphere. This is a neutron, cosmic ray of neutron. To remove tritium means H13 to form
रिॲक्शन जर बॅलन्स करायचे असेल तर 7 - 1 6. 6 हे कशाचा ॲटॉमिक नंबर आहे? कार्बन. 14 + 1 15 - 3 12. 12 + 3 5. म्हणजे रिॲक्शन काय झाली या ठिकाणी? बॅलन्स झाली. या ठिकाणी काय आहे? 14 + 1 = 15. या ठिकाणी काय आहे? 12 + 3 = 15. या ठिकाणी 7 + 0 = 7. या ठिकाणी 6 + 1 = 7. म्हणजे या ठिकाणी 7 7. या ठिकाणी 15 15. ही रिॲक्शन काय केलेली आहे? आपण बॅलन्स केलेले आहे. This tritium is a beta emitter, is a beta particle emitter. -1 0. हा कसा आहे? बीटा इमिटर आहे. बीटा इमिटर म्हणल्यानंतर बघा या ठिकाणी 1 -1 आहे म्हणजे 2 - 1 = 1 आणि 2 ॲटॉमिक नंबर हा हेलियमचा आहे. इज 3. या ठिकाणी काय ना 3 + 0 3 म्हणजे या ठिकाणी 3 + 0 3 आणि या ठिकाणी काय आहे? 3 आहे. या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी 2 - 1 = 1 म्हणजे या ठिकाणी 1, या ठिकाणी 1, या ठिकाणी 3, या ठिकाणी 3. म्हणजे ही रिॲक्शन काय झालेली आहे? आपली बॅलन्स झालेली आहे. दिस ट्रिटियम इज अ बीटा इमिटर, इज अ बीटा इमिटर्स. ही जी आहे ती मेन रिॲक्शन्स आहे. या ठिकाणी आपण ज्या ह्या 2 रिॲक्शन पाहिलेल्या आहेत, ह्या रिॲक्शन्स कशा आहेत? त्याच्यामध्ये मेन रिॲक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये काय होतं? इन वॉटर मॉलिक्यूल ट्रिटियम, दिस ट्रिटियम react with water to form H2O and TTO. म्हणजे याला आपण असे लिहू शकतो H2O and T2O. हे आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो. त्यांचा जो रेशिओ आहे ट्रिटियम टू दिस रेशिओ ऑफ ट्रिटियम टू रेशिओ ऑफ हायड्रोजन = 10⁻⁻18. हा त्यांचा स्टँडर्ड रेशिओ आहे. हा रेशिओ जर डिक्रीज इन्क्रीज होत असेल तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो? इझिली कॅल्क्युलेट द एज ऑफ एनी वॉटर बॉडीज और सी वॉटर्स. जे काय सी वॉटर आहे त्याचं पण आपण एज हे इझिली डिटरमाइन करू शकतो. तर तुम्हाला कार्बन डेटिंग्स मेथड्स आणि डेटिंग बाय ट्रिटियम कंटेन्स मेथड्स हे तुम्हाला समजलं असेल. तर या ठिकाणी आपण लेक्चर नंबर 8 न्यूक्लिअर केमिस्ट्री या ठिकाणी आपण स्टॉप करत आहोत. थँक्यू.